नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। का आहेत नगरपालिकेचे गाळे पडून आजच्या या 7व्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आम्ही सध्या आहोत आपल्या अहमदपूर शहरातील शुभ्र गणेश मंदिर फुले नगर मध्ये जे शुभ्र गणेश मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही आहोत। आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत की हे आपल्या गावातील एकमेव असं सुसज्ज परिस्थितीतलं भक्तांच्या सोयीसाठीचं गणेश मंदिर आहे। या सर्व परिसराचं जे सुशोभीकरण आहे ते काम केलेलं आहे शुद्धी शुगर अलाइड इंडस्ट्रीज यांनी, म्हणजे शुद्धी शुगर साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव, माजी मंत्री बाळासाहेब जाधव सहकार यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हे सुशोभीकरणाचं काम अतिशय चांगलं केलेलं आहे। त्यांनी केलेल्या या पेवर ब्लॉकच्या कामामुळे इथं शहरातील असंख्य नागरिक दररोज या ट्रॅकनं फिरत असतात किंवा बरेच लोक दर्शनासाठी आल्यानंतर इथं बसत असतात। आपला मुद्दा दुसरा आहे की नगरपालिकेने ही जागा या शुभ्र गणेश मंदिराला दिलेली आहे आणि या शुभ्र गणेश मंदिराची एक चांगल्या पद्धतीने भाविकांसाठीची सोय झालेली आहे। आपण मांडत आहोत की फुले नगर मधला हा जो भाग आहे आणि प्रभाग 6 हा जो अहमदपूर शहरातला भाग आहे तो हार्ट ऑफ सिटी असं आपण निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एक पोस्ट केली होती। हार्ट ऑफ सिटी म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा याच प्रभागामध्ये आहे, शुभ्र गणेश मंदिर याच प्रभागामध्ये आहे, मुख्य बाजारपेठ याच प्रभागामध्ये आहे। असे बहुसंख्य उद्योग व्यवसाय धंदे धार्मिक स्थळे हे प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहेत। तर या ठिकाणी जर नगरपालिकेनं ह्या कंपाऊंड वॉलला लागून जर गाळे काढले, म्हणजे ही जी कंपाऊंड वॉल बघत आहोत आपण या ट्रॅकच्या बाजूला, बाहेरच्या बाजूनं गाळे आणि मधल्या बाजूनं असं जर पायऱ्या काढल्या तर भाविकांना बसण्यासाठी सोय होईल। नगरपालिकेला असंख्य गाळे काढून त्यांना उत्पन्न वाढेल आणि जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना गाळे उपलब्ध होतील। म्हणजे प्रचंड गाळे इथं मोठ्या प्रमाणात निघू शकतात। ज्यांनी आता विकासाचा ध्यास घेतला आहे, ज्यांना शहराचा विकास करायचा आहे, त्या सर्व लोकांनी या ठिकाणी निधी कसा आणून देता येईल आणि या भागाचा परिसराच्या धार्मिक स्थळाबरोबर व्यापारी दृष्टीने कसा उपयोग करून घेता येतील याची एक सुवर्ण संधी जे नवीनच जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष फडते साहेब त्यांचे सर्व नगरसेवक यांना आहे। मित्रांनो, हे बघू शकता हे जे ट्रॅक केलेला आहे पेवर ब्लॉकचा, याला किती वर्ष झाले करून याला कुठेच काही झालं नाही। हा ट्रॅक अजूनही मजबूत स्थितीमध्ये आहे। म्हणजे तालुक्यामध्ये शहरामध्ये विकास कामं करणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये शुद्धी शुगर साखर कारखाने एक झणझणीत अंजन घातलेलं आहे की कामं गुणवत्तेची केल्यानंतर कशी ती टिकावदार असतात। एवढ्या वर्षानंतरही इथलं पेवर ब्लॉक हे खराब झालेले नाही, आणखी सुस्थितीत आहे। हजारो माणसं या ट्रॅकवरून इथं सकाळी संध्याकाळी फिरतात। शाळेचे असंख्य विद्यार्थी इथे खेळत असतात, तरी सुद्धा या ट्रॅकचा एक दगडही या पेवर ब्लॉकचा निघालेला नाही। हे शुद्धी शुगरने केलेल्या गुणवत्तापूर्ण कामाचं सर्टिफिकेट आहे म्हणायला हरकत नाही, किंवा याचा आदर्श इतर शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले रोड, तालुक्यात होत असलेले रोड किंवा अन्य जे विकास कामं आहेत त्याचा दर्जा नक्कीच याची तुलना करून तपासला पाहिजे असं आम्हाला वाटतं। आता शुभ्र गणेश मंदिराच्या बाजूने एवढी मोठी मोकळी जागा आहे, इथं काही हिरवळ लावता येईल आपल्याला किंवा काही कार्यक्रम होतात धार्मिक वेगवेगळे, तर या लोकांना या साईडनं पायऱ्या आणि बाहेरच्या साईडनं दुकानं, म्हणजे गाळेही निघतील, भाविकांना बसायला सोय होईल। कुठला धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम असेल तर त्याचीही चांगल्या पद्धतीनं वापर या इथं होईल। दुसरं असं की काही वर्षापूर्वी नगरपालिकेने आपण बघू शकतो त्या कोण्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी उभारली होती, पण आता ती मोडकळीस आलेली आहेत आणि ती एका कोपऱ्यात आडगळीला पडून आहेत। तर आपल्याला ती खेळणी सुद्धा इथे लहान मुलांसाठी बसून देता येतील का? आणि लहान मुलांसाठी ही बाग शहरातली एकमेव मध्यवर्ती ठिकाणी असलेले ठिकाण आहे, याचा चांगल्या पद्धतीनं विकास कसा करता येईल याकडं नगरपालिकेनं बघणं आवश्यक आहे। या ठिकाणी ट्रस्टनं काही बांधकाम सुरू केलेलं आहे आणि इथली हिरवळ, इथली देखभाल दुरुस्ती ही चांगल्या पद्धतीने ठेवली तर हार्ट ऑफ सिटी म्हणल्यासारखं प्रभाग क्रमांक 6 हा आपल्या शहराचं एक मध्यवर्ती ठिकाण असलेलं
महत्वाच्या घडामोडी गोष्टी व्यापार सर्व काही असलेलं असं हे ठिकाण आहे. आपण बघू शकता हे सर्व मैदान आहे शिब्र गणेश मंदिराच्या परिसरातलं. इथं मुलं खेळतात, शाळेचे वगैरे येतात, त्यांच्यासाठी जरा इथं हिरवळ निर्माण केली, चांगल्या पद्धतीचं हे केलं व्यवस्थापन, तर ते आणखीन चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. आणि सर्वात मोठी महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जागा प्रचंड आहे, खूप मोठ्या प्रमाणात गाळे, व्यापाराचं मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं हा सर्व स्लॅब लाईन किंवा इतर शाळा महाविद्यालय जवळपासच्या एरियात असल्यामुळं नगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात गाळे काढून व्यापाऱ्यांना प्लस भाविकांना सोय करण्याची संधी आहे. त्यासाठीचा लागणारा निधी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नगराध्यक्ष भट्टे साहेब या सर्वांनी मिळून हा जर सामूहिक प्रयत्न जर केला तर निश्चितच या शिब्र गणेश मंदिराचं स्वरूप पालटल्याशिवाय राहणार नाही. आगळ्या वेगळ्या पद्धतीने इथे विकास झालेला दिसेल आणि सिद्धी शुगर साखर कारखान्याने जसं या परिसराचं सुशोभीकरण केलेलं आहे त्याच पद्धतीनं गुणवत्तेचं काम व्हावं अशी अपेक्षा आम्ही DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शकांसाठी, गावातील नागरिकांसाठी हा 7वा भाग घेऊन आलेलो आहोत. या भागामध्ये हा आमचा भाग तुम्हाला कसा वाटला, ही बातमी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि याविषयीच्या तुमचं मत काय या प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका. धन्यवाद.